दरम्यान पुणे भाजप पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पुण्यातील बिल्डर लॉबी आणि उद्योजक पब संस्कृती पुण्यात आणतायत असं या ठिकाणी धंगेकरांनी आरोप केला आहे। फडणवीसांना 2 दिवसांनी या प्रकरणामध्ये जाग आली असा आरोप सुद्धा पुण्याचे आमदार धंगेकर यांनी केला आहे। आमदार रवींद्र धंगेकर आपल्या समेत आहेत। खरं तर अग्रवाल बिल्डर्सचे जे संबंध आहेत त्यांच्या वडिलांचे थेट अंडरवर्ल्डशी आल्यानंतर समोर याची माहिती घेण्यासाठी आपण थेट रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत करूयात। अग्रवाल बिल्डर जे आहेत, ज्या नातूने अपघात केला त्या नातूचे आजोबा यांनी कोर्टात हमीपत्र दिले। त्या नातवाचे आणि त्या आजोबांचे सेट जे आहेत ते अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती समोर आली। तसा गुन्हा देखील पुण्यात दाखल आहे। SK अग्रवाल जे आहेत या अपघात करणाऱ्या नातूंचे आजोबा, हे सगळं काय प्रकार आहे सर? ह्याच्यामध्ये 2 दिवसांपूर्वी जो अपघात झाला त्यामध्ये 2 इंजिनियर मुलांना जीव गमावा लागला आणि इतका प्रचंड दारू पिऊन उत्मात ती गाडी ज्या स्पीडने होते तर हा किती उत्मात होता हा आपल्याला लक्षात येत आहे। ज्या पद्धतीनं त्याला अटक केल्यानंतर त्याचे वडील त्या ठिकाणी होते, बाकीचा परिवार होता आणि त्या मुलांनी जर चूक केली असेल, अल्पवयीन असेल तर त्याच्या वडिलांना जागेवर अटक व्हायला पाहिजे होती। दुसरी गोष्ट, त्याला पिझ्झा पार्टी करून रेड कार्पेट टाकून घरी पाठवलं, म्हणजे करोडो रुपयाचा व्यवहार ह्या येरोडा पोलीस स्टेशनमध्ये झाला। त्याच्यामध्ये ACP DCP हे सगळे कारणीभूत आहेत। ह्यांना विचारल्याशिवाय तपास अधिकाऱ्यांनी त्यांना एवढी सूट दिलेली नाही। सगळ्यात म्हणजे गंमत याच्यामध्ये हे की ज्या मुलाचं ब्लड काढत होतं त्याचं काढलंच नाही आणि दुसऱ्याचं ब्लड काढलं, म्हणजे किती खोटेपणा या राज्यामध्ये चाललाय। काय करतं गृह खातं, काय करतात मेडिकल ऑफिसर, काय करतात एक्साईज, काय करतात महानगरपालिका। काल ज्या वेळेला रस्त्यावर पुणेकर आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना जाग आली, 2 दिवसांनी गुन्हे दाखल करायला सुरुवात झाली। म्हणजे याच्यामध्ये पुणेकर ज्यावेळेला आवाज उठवतात त्यावेळेला गृहमंत्र्याला सुद्धा रस्त्यावर यावं लागतं। ह्या पुण्याचं वाटोळं करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं पाप आहे आणि पाप त्यांनी आता लवकर धुवून आम्ही काढू आता, कारण यांना रस्त्यावर आणायची, पुणेकरांना रस्त्यावर आणायची वेळ यांनी आणली, तर पुणेकर यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाहीत। लोकशाही चंद्रशेखर वांगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।